कुठली कुठली नावं चर्चेत त्या निवडणुकीच्या निमित्तानं? आता यड्राव गटाचं एक चर्चेत आहे. विकास काम चांगल्या पद्धतीचे दोघांची आहेत. तर उमेदवार काम बघून करणार. कुठल्या पक्षाचं पारडं या मतदारसंघात जड आहे? काय सांगता येत नाही. पैसे तिकडे त्यागवलं यड्रावकरांचं पारडं जड आहे. विकास कामं आहेत या भागातली. विकास कामं भरपूर आहेत. तुम्ही काय सांगाल, कशी लढत होणार या मतदारसंघात? लढत काटिक टक्कर होणार. पारडं कोणाचं वाटतं? पारडं जरा आहे यड्रावकर गटाचं जड होणार. कुठल्या गटाचं पक्षाचं या ठिकाणी वारा आहे, जोर आहे? कुठल्या गटाचं पारडं आहे जोरात? हे राजेंद्र पाटील यड्राव पाटील येणार. संधी कोणाला मिळावी? त्यांनी राजेंद्र पाटील जोर कोणाचा इकडे? राजेंद्र पाटलाचा जोर होणार. राजेंद्र पाटील गावातली सगळे रस्ता केलाय. इस्त्री वाटेला सगळं हे गटर बांधला आहे. 65 लाख 80,000 बजेट आहे ते. परत आपलं बंटी पाटील यांचं पण पारडं जड आहे. वरच्याचं कुठल्या गटाचं आहे? पारडं कुठल्या गटाचं आहे मतदारसंघावर आहे जड? आता माहितीच की गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. नमस्कार, के न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपण शिरोळ तालुक्यातल्या वेगवेगळ्या जिल्हा परिषद पंचायत समिती मतदारसंघात जाऊन तिथल्या नागरिकांच्या समस्या, तिथल्या नागरिकांचं म्हणणं जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तिथल्या नागरिकांशी संवाद साधत आहोत. या निवडणुकीच्या अनुषंगानं मी सध्या उभा आहे यड्राव जिल्हा परिषद मतदारसंघातील टाकवडे या गावामध्ये. टाकवडे या गावाबद्दल सांगायचं झालं तर सर्वधर्मीय समभावाचं प्रतीक असणारं हे गाव आहे. यड्राव पाठोपाठ टाकवडे हे लोकसंख्येनं तितकंच मोठं असणारं गाव आहे. या यड्राव मतदारसंघामध्ये यड्राव, कोंडिग्रे, टाकवडे, शिरडोन, शिरदवाड, शिवनाकवाडी अशी गावं समाविष्ट होतात. आणि मग या निवडणुकीच्या अनुषंगानं इथल्या जनतेच्या मनामध्ये नेमकं काय चाललेलं आहे, कसा पाहिजे त्यांना या जिल्हा परिषद पंचायत समितीला निवडून येणारा लोकप्रतिनिधी हे आपण इथल्या लोकांच्याकडून जाणून घेणार आहोत. या मतदारसंघामध्ये ओबीसी महिला हे आरक्षण पडलेलं आहे. बघूया इथले लोक काय म्हणतात, इथल्या लोकांच्या भावना काय आहेत, अपेक्षा काय आहेत, कशा पद्धतीनं ते या निवडणुकीकडे बघतात. मामा नमस्कार. नमस्कार. टाकवडे गाव, या टाकवडे गावामध्ये आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काय सध्या वातावरण आहे? वातावरण आता तसंच काय सांगता येत नाही. विषय असा आहे की जिल्हा परिषद तालुका पंचायत जे उमेदवार आहे ते आमच्या गावचे जुने आहे. त्यांच्या जोडीला एक उभा अमुक पक्षाचा माणूस किंवा अमुक व्यक्ती असेल तर थोडंसं वातावरण सांगता येईल. आता थोडंसं वातावरण असं आहे, संमिश्र वातावरण. ओबीसी महिला प्रवर्गासाठी हा मतदारसंघ राखीव आहे. हो आहे. कुठल्या कुठल्या गटाच्या पक्षाचे उमेदवार रिंगणात असणार आहेत? आता काय शिंदे गटाचे असणार, सतीश पाटील म्हणजे काँग्रेसचे असणार, आमचे यड्रावकर आमदार आहेत त्यांचा एक उमेदवार असणार. अशा पद्धतीचे 4-5 म्हणजे भाजपला उमेदवार राहू शकतोय, असं काय नाकारता. कुठली कुठली नावं चर्चेत आहेत या निवडणुकीच्या निमित्तानं? आता यड्रावकर गटाचं एक चर्चेत आहे आणि काँग्रेसचं एक चर्चेत कोण आहे. आहे उमेदवार? उमेदवार आता बंटी पाटील म्हणून आहेत यड्रावकर गटाचे, आणि सतीश पाटील काँग्रेसचे अर्चनाताई चौगुले म्हणून आहेत. असे 2 उमेदवार आमच्या गावचे टाकोड्याचे आहेत. या गावात सांगायचं झालं तर कुठल्या गटाचं पारडं जड आहे? तसं आता सांगता येणार नाही. आता तर सांगता येणार नाही, कारण का एका गावातच 2 उमेदवार आहेत जिल्हा परिषद तालुका पंचायत. म्हणून आता असं बोलू शकत नाही आपण. काय ते बोलणं योग्य आहे असं. विकास कामं कशी आहेत त्या भागातल्या गावातली? विकास कामं चांगल्या पद्धतीचे दोघांची आहेत. कोणाकोणाचे? अर्चनाताई चौगुले पण आहेत, ते आता तालुका ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात आहे. आणि आमचे आता बंटी पाटील त्यांचे वडील 11वे सभापती होते, ते यड्रावकर आमदार गटात आहेत. त्यांनी त्या पद्धतीने कामं चांगल्या पद्धतीने केले. दोन्ही बी अगदी सक्षम दोन्ही उमेदवार आहेत. त्याच्यामुळे लोक निवडणुकीला नेता बघून मतदान करणार का, माणूस बघून करणार का, पक्ष बघून करणार? आता उमेदवार काम बघून करणार. काम बघून करणार. कोणाचं काम योग्य आहे, कोणाचं काम अयोग्य आहे, व्यक्ती कशा आहेत त्या दृष्टीकडून मतदान होणार. आता तुम्ही जी नावं सांगताय त्यांचा लोकांशी संपर्क कसा आहे? चांगल्या पद्धतीचा आहे. दोघांचाही चांगल्या पद्धतीचा संपर्क आहे. चौरंगी लढत होणार आहे, फायदा कोण होईल असं वाटतंय? चौरंगी फायदा आता मी सांगू शकणार नाही, कुणाला फायदा होणार. सगळं चित्र स्पष्ट झालं तर मी सांगू शकेन. जिल्हा परिषद निवडणुका बऱ्याच वर्षाला लागले या यड्राव पण जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये तर काय वातावरण आहे? कोण कोण उमेदवार आता रिंगणात उतरलेले? शिरडोनचे 2 आहेत आणि पुजारी काय आणि काय मालगावी
आणि टाकोडीमध्ये ते काय माहित नाही अमोल चौगुले काय आता काय एकंदरीत कुठल्या पक्षाचं पारडं या मतदारसंघात जवळ आहे? काय सांगता येत नाही पैसे तिकडं चाकवाला तिकडे पैसे मिळते तिकडे जाणार लोक लोक काय बघून मतदान करणार मग? नेता बघून, पक्ष बघून, काम बघून? वगैरे काय नाही नुसता पैशाला पाहिजे बाकी काय नाही यार. कशाला बघणार? या मतदारसंघातल्या विकास कामाबद्दल काय सांगाल? विकास काम काय होतच नाहीत होत नाही. हा. मी प्रॉपर शिरडून आहे पण यड्राव मतदारसंघात आहे तुम्ही. मतदारसंघात कुठल्या गटाचं पारडं जड आहे? या डॉक्टरचं पाडं जड आहे का बरं? यावेळेला या डॉक्टरचं कोणी शिरा असेल दगड असला तर यड्रावकडचं सीट येणार. कशामुळं? विकास कामाला जास्त केलं काय काय केलं विकास कामं? सगळ्या भागात कुठलं नदीजवळ असेल रस्त्याचं काम असेल सगळं असेल सगळं यड्रावकांनी केले आहेत. मामा नमस्कार. नमस्ते. कोण आला? बोला देवा. बर काय या भागात आता बऱ्याच वर्षानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या इतके वर्ष प्रशासक होताना आता निवडणूक आहेत. प्रशासक चांगलं वाटतं, निवडणुका चांगल्या वाटतात. लोकशाहीचे आधारस्तंभ बघितलं तर निवडणुका चांगल्या प्रशासनापेक्षा. कारण सगळ्यांची इच्छा असते की बाबा लोकशाहीतनं मतदान व्हावं आणि तसं लोकांच्या मान्यतेला चला लोकशाहीच्या याच्यानं मतदान होणार आहे. मग आता बऱ्याच वर्षानंतर जिल्हा परिषदेचे सदस्य होणार, पंचायत समिती सदस्य होणार, कसा पाहिजे ही व्यक्ती निवडून येणारी? आपल्या भागात काम करणारी व्यक्ती असावी सगळ्यात महत्वाचं. ग्रामीण भागातील समस्येचं निवारण करणारी व्यक्ती असावी शक्यतो. आणि टाकोडीला आतापर्यंत आपल्याला जिल्हा परिषद सदस्यच नाही. जिल्हा परिषद स्थापन झाल्यापासून टाकोडे गावाला जिल्हा परिषद सदस्य आपल्याला नाही नाही आहे जिल्हा परिषद स्थापन झाल्यापासून. त्यामुळे एक आमची इच्छा असणार आहे की बाबा गावातला उमेदवार असावा जिल्हा परिषद सदस्यासाठी. विकास कामं आहेत या भागातले. विकास कामं भरपूर आहेत. साहेब शिरोळ पंचायत समितीच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपण काय बी मागायला गेलो कोणाकडे बी मागायला गेलो तर काम करतात येतं लोकांचं कामाबाबत काय नाही. कुठल्या पक्षाचं पारडं जड आहे मतदारसंघात? तसं काही नाही अजून आता सुरुवात झाल्या जरा रंग चढून दे की विकास कामं करण्यामध्ये कुणाचं योगदान आहे मग तुम्ही सांगितलं? तसं नाही. मग तसं प्रकाश पाटील टाकोडेकर आहेत, अमोल चौगुले साहेब आहेत. त्यांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून आता गेली 3 वर्षे काम जोरात चालू केलं. त्याच्या अगोदर 11-12 वर्षे सभापती प्रकाश पाटील टाकोडेकर होते. त्याच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा काम चांगलं झालेलं आहे. त्याच्या अगोदर लयच खोलात गेला तर मग 1982 नंतर सरोजिनी खंजिरे होते आमदार. त्यांच्या माध्यमातून काम झालंय. बऱ्यापैकी काम आपल्या टाकोड्याला प्रगती पथावर आहे. आता मग निवडणूक लढवणारे उमेदवार आहेत, कुठल्या कुठल्या गटाचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात आहेत? आता बघा जिल्हा परिषदला आहे त्या सौ अर्चना मंगल चौगुले अमोल चौगुले ह्या यांच्याकडे काँग्रेस पक्षाकडनं आहे. आणि उभाटाकडून सतीश प्रभाळकर आहेत. त्याच्यानंतर सुखदेव जनावडे पंचायत समितीला आहेत. यड्राव मतदारसंघातले ते म्हणजे आपला यड्राव मतदारसंघ येतोय. आणि विरोधक त्यांना आता शाहू आघाडीकडनं रंजना कोळी काय नाव त्यांचं हा कोळी शेवटचे उमेदवार आहेत त्या. आणि परत भाजपचे एक उमेदवार आहेत त्या पुजारींचं नाव काय माहित नाही मला. आता लोक काम करताना काय बघणार? पक्ष बघणार, माणूस बघणार, नेता बघणार, काय बघणार? काय नाही काम पण बघणार. शेवटी कशावर येते? मुद्द्यावर येते, शेवटच्या प्रश्नावर पैशावर येते. लोक मतदान अलीकडचा काळ येऊ मतदानाचा पैशावरच मतदान व्हाले. जो कोण जास्त पैसे देईल आता लाडकी बहीण योजनेचं तुम्ही बघालाय काय परिणाम व्हायला काय नाही तसं होईल थोडस पैशावर. त्या वेळेला स्वीकारणार काय परत? 100% बघणार की आता काय लोकांच्या ग्रामीण भागाला कसं आहे लाडक्या बहिणीला लई स्वीकारत बघतील बी नाही बी काय सांगता येत नाही. तुम्ही काय सांगाल? कशी लढत होणार या मतदारसंघात? लढत काटिक टक्कर होणार. काटिक टक्कर होणार. हे यड्रावकर गट आणि काँग्रेस काँग्रेस दोन्ही तर काटिक टक्कर दोन्ही गटात होणार. पारडं कोणाचं वाटतं? पारडं जरा हे यड्रावकर गटात जरा जड होणार. कशामुळे बरं? त्यांचं लोकमत चांगला आणि कामही भरपूर केलं नाही त्यांनी आमदार पंडातनं किंवा याच्यातनं त्यांनी करून सगळीकडे हे करून सोडलं नाही. सगळं रस्ता गटार आहे वगैरे हे सगळं पाण्याचं का कामं केलीत? मग मतदानाचा हेतू समोर ठेवून केली का जनतेच्या सोयीसाठी केली? त्यांनी पहिल्या पट्ट्यात कामं करतात यड्रावकरात. आणि त्याच्या पाठीमागे प्रकाश पाटील खंडबिंड तरी लावून सगळं गावात त्यांनी भरपूर कामं केले. आता मला सांगा, लोक आता निवडणुकीला मतदान करताना जो आता खाली जिल्हा परिषद पंचायतीला माणूस राहिला तो बघणार का त्यांचा नेता बघणार? माणूस बघूनच मतदान करणार. आणि नेता काय हाय तो हाय तो नेता बघणार. तर आता खाली कोण काम करतोय त्यालाच प्राधान्य आहे. कसं माहिती तो मग? हे एक नंबर माणूस पाहिजे. कोण कोण आहे मग आता इथे? आता अमोल चौगुले यांचे मिसेस आहे अर्चना चौगुले ते काँग्रेस. आणि यड्रावकर गट बंटी पाटील आहेत ते तालुका पंचायतला आहेत. आणि हे जिल्हा परिषद कोण आहे? ते अर्चना अमोल चौगुले हे कोण आहे? यड्रावकर
रंजना कोळे शिरडोन त्यांची गट आहे काँग्रेस गट काय यांचा जनसंपर्क कसा आहे लोकांच्या बरोबर? दोन्ही बी चांगलं. आता सुरुवात झालंय नाही आता इथनं मोहर सुरुवात होणार. काय सांगता येत नाही. काय जोर कोणाचा इकडं? अहो आता जोर अजून कशात काय अजून परिचय चालू नाही. मग आता जोर हे करायचं कसा होय कुठला गट जोराचा इथं? हा कुठला गट जोराचा आहे? तसा आता बंटी पाटलाचा आता काय जोर चालू आहे आता. म्हणजे कार्यकर्ते त्याच्याकडे चालू आहेत आता. कुठल्या गटात येते? हा शाहू आघाडी बर हवाय. विरोधात कुठले कुठले गट असणार आहेत? हा विरोध आता हे काँग्रेसचे विरोध. त्याच्यावर आता काँग्रेसच्या विरोधात काय शिवसेना आहे. मग त्याला चालू आहे की आता हे विकास कामं कशा त्या भागातल्या गावातली? अंमल तोडक्याने काम विकास काम आमच्या गावामध्ये केलाय. यड्रावकरांनी रस्ते केलाय होय केलं? आहे रस्ते केले की यड्रावकर बरोबर जाते नुसतं कागदावर आहे. कागदावर नाही केलेलं आहे त्यांनी होय केलेलं कागदावर आहे. मग आता निवडून येणारा सदस्य लोकप्रतिनिधी कसा पाहिजे? हा चांगल्या कामाचा माणूस पाहिजे की तसा हो तसं काम करणाराच माणूस पाहिजे हो. काय बघून लोक मतदान करणार? हा व्यक्तिगत करून मतदान करणार हो. व्यक्ती करणार ते मतदान करणार मला सांगा आता निवडून आल्यावर काम करतील का खरी? हे करणार की. नमस्कार. नमस्कार कुठलं गाव? टाकवडे. काय बाजारला आलाय? आता निवडणूक लागला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या. काय वातावरण आहे इकडं? वातावरण आहे की काय चांगलं चांगला आहे. चांगलं आहे. कोण कोण आहेत उमेदवार? उमेदवार एक तर मिळत आहे गावाला. कोण? बंटी पाटील बर टाकले. टाकवडे. जिल्हा परिषद कोण आहे? जिल्हा परिषदला कोण आहे? काय आता मग निवडून येणारा माणूस कसा पाहिजे आता? चांगला पाहिजे. कसा पाहिजे? चांगले गावातली कामं करून येणार पाहिजे. निवडून येऊन घरात खूप असला तर काय उपयोग आहे. बर म्हणजे कामं करणार पाहिजे. कामं करणार पाहिजे. आता कुठल्या गटाचा पक्षाचा या ठिकाणी वारा आहे, जोर आहे? जिंकून पाटला बर काय झालं? त्याचाच जोर आहे. जोर आहे का बरं? कामं केला होतं. कामं करतोय. काय काय कामं केलं? कामं चांगली बरीच का केला काय मोजता बी होती एवढी कामं केला. बर खरंच केलं का नुसतं कागदावरचे आहेत? ते कागदावरचे नाही केलेलं तयार इमारती धावलेलं आहे. बर लावलं. पण आता इथं राजेंद्र बल्लेराव वगैरे आमदार आहेत, ते विधानसभेचे आहेत. आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहेत, ते उमेदवार वेगळे असणार आहेत. मग त्यांनी कुणाला उभा करतो त्याला देणार. होय काय? होय खरं तो माणूस कसा पाहिजे मग खाली राहिलेला? खाली राहिलेला गाव पातळीला गावात राहणारा पाहिजे. नाहीतर इथं निवडून येऊन तो कुठेतरी नोकरीला आणि तर धंदा तिथं तिसरीला असला काय करणार. मग सगळं निवडून आले व्यवस्थित करणार काय लोक? हे करणार करणार. तसली माणसं बघूनच करणार. पक्ष बघून मतदान करणार काय माणूस बघून करणार? माणूस बघून करणार. पक्ष काय करणार नाही. माणूस बघून. माणूस गावात काम करणाऱ्या लायकीचा असला तर त्याला मतदान. काय सांगालो मामा? कुठल्या गटाचं पारडा जोरात? हे राजेंद्र पाटील. राजेंद्र पाटलांचं. हा राजेंद्र पाटील. कारण आता तिरंगी लढत आहे. विरोधात आता महाविकास आघाडीचे आहेत, भाजपचे आहेत. मग कशी लढत होणार? नाही यड्राव पाटील येणार. का असं का म्हणताय तुम्ही? ते कामं करतोय तो. काय कामं करतात? कामं करतो म्हणजे काय चांगली कामं कामं करतोय तो. पण बाकी पण करणार की? करणार की. संधी कुणाला मिळावी? संधी राजेंद्र पाटील आणि काय काय कशा निवडणूक आहे भागात आता होणार? जोर कोणाचा इकडे? सांगतो की राजेश पाटलाचा जोर होणार. राजेश पाटील गावातली सगळे रस्ते केलाय. इस्त्री वाटला सगळं हे गटर बांधायला आहे. तर 1,65,00,000 80,000 बजेट आहे ते. आणि सगळा व्यवस्थित धंदा काढला आहे. आणि त्याचे सीटा आहेत ते सगळ्या सीटा निवडून येणार. दादा कोण उमेदवार आहे? उमेदवार कोण आहेत? बंटी पाटील आहेत. आणि बंटी पाटील आहेत. दुसरं काय नाव माहित नाही. एक तर ते एक हिंडल तुम्ही बंटी पाटील आहेत. काय आता निवडणुका चालू झाल्या जिल्हा परिषदेच्या, काय वातावरण आहे मतदारसंघात? अजून तर काय नाही. काल फक्त पहिला हप्ता चालू झाले काल. हा. अजून म्हणजे इथनं जसं माघार होईल त्यानंतर काय असेल ते रमी करणार आहोत. कुठल्या कुठल्या गटात प्रामुख्याने निवडणुका होणार आहेत या मतदारसंघात? तर गट तसं म्हणायला गेलं तर एक गट कुठला काय निश्चित नाही काय नाही. सगळेजण आपल्या सोयीनुसार आणि सोयीनुसार गट निर्माण केलेले आहेत. जिथे काँग्रेस आणि भाजप विरोध असताय तिथं आता इथे काँग्रेस आणि भाजप एकत्र आले. तिथं शिवसेना, उभाटा गट, शिंदे गट हे सगळे मिक्स आहे. एकमेकाच्या सोयीनुसार आपापल्या ह्याच्यात त्यांनी माझा ही उमेदवार तू घे, तुझा ही उमेदवार मी घेतो अशी करून निवडणूक लढवायची चालू आहे. लोक आता मतदान करताना पक्ष बघणार का माणूस बघणार? लोकलला कसं आहे माणूसच बघितला जातो. माणूस बघणार. कसा असावा माणूस मग निवडून येणारा? आता निवडून येणारा कसा माणूस एक तर अंगाना कोण तर दंडपड पाहिजेच.
आणि परिस्थितीने जरा चांगलं पाहिजे आणि विशेष म्हणजे समाजकारणाची आवड असणारं पाहिजे. समाजकारण सांगितलं, अंगानं धडाकडे सांगितला, परिस्थिती का चांगली पाहिजे हो? परिस्थिती चांगली पाहिजे म्हणजे आता प्रत्येक जण आहे की नाही माझ्या ह्या उमेदवारापासून माझा काय फायदा होते की नाही हे बघत असतात नाही. ते समजा त्याकडे 4 चाकी गाडी नसली, रात्री काय जर झालं तर ती गाडी कुणाची हुडकत बसणार? काय तुला मत दिलोय आणि गाडी एवढी जुळणी करायला मग काय करणार तुझं? परिस्थिती पाहिजेच की आता सर्वसामान्य माणसाचं काय राहिलेलं नाही काय नाही. कुठल्या गटाचं पारडं इथे ठेवून जर वाटते मतदारसंघात? पारडं अजून वजन ठेवून नाही त्यामुळे पारडं विकास कामं काय सांगायला भागातली? विकास कामं चांगली झाल्यात. स्थानिक आमदारांनी कामं चांगली केल्यात. स्थानिक इथली ग्रामपंचायत सदस्यांनी कामं चांगली केल्यात. चांगलेच कामं. हे चांगली कामं जे चांगले केले ते चांगलंच म्हणायचं आहे. निवडणुका लागल्या एवढ्या वर्षानंतर कसं बघताय निवडणुकीकडे? सध्या तर मी अलिप्त आहे. का हो? अलिप्त म्हणजे जरा बाजूला आहे हो. बाजूला आहे का? कशामुळं? राजकारण काय ते आता ते राहिलं नाही, ते पूर्वीसारखं राजकारण काय राहिलं नाही. त्यामुळं पक्षाचं म्हटलं तर त्या पक्षाची निष्ठा कुठल्या माणसाची कुठल्या पक्षावर निष्ठा नाही. बर जो ते आपल्या सोयीनुसार राजकारण करावं लागतं. बर बर. सर्वसामान्य माणसाचं काय आता इथे राहिले काय? तुम्ही आता मीडियावाला तुम्हाला माहित आहे, तुम्ही बघताय त्यात काय राहिले नाही होते राजकारणात, काय हे राहिलं नाही. पण तरी सुद्धा लोकशाहीमध्ये हा महत्वाचा घटक आहे निवडणुका. आता कसा पाहिजे निवडून येणारा आपला प्रतिनिधी? आता तुमचं लोकशाहीचा 4था स्तंभ आहे. तुमच्याकडे बघितलं जात आहे. तुमचा आता 4था स्तंभ ते लोकशाहीच्या माध्यमातून करतोय ते काम नाहीच केलं. मीडिया सगळा विकला गेलाय. तिथं सगळा लोकशाही सगळी धोक्यात आल्या. आता आपल्याला निवडून येणारा सदस्य लोकप्रतिनिधी कसा पाहिजे? लोकप्रतिनिधी काय आता जो सक्षम आहे तो निवडणुकीला राहणार. सामान्य माणूस कोण या निवडणुकीकडे आता राहणार नाही, बघणार. कोण आहेत माझा उमेदवार? उमेदवार आहेत आता जिल्हा परिषदला इकडं अमोल चौगुले त्यांचे मिसेस आहे. इकडं पंचायत समितीला बंटी पाटील आहेत. विरोधी परत उबाटा गटाचे सुखदेव जनावडे आहेत. असे उमेदवार आहेत, प्रत्येक गटाचे आहेत. विकास कामं कशी आहेत या भागातले? आहेत विकास कामं आहेत, टप्प्याटप्प्यानं चालू आहेत. कोणाच्या माध्यमातून झालेले विकास कामं? सगळे खासदार गटातून झाल्यात, आमदार गटाकडनं झाल्यात कामं. स्थानिक पंचायत समिती सदस्य असू दे, जिल्हा त्यांच्या माध्यमातून झाले, ग्रामपंचायत सदस्याच्या माध्यमातून झाले. आता लोक मतदान करताना काय बघणार? कामं बघणार, पक्ष बघणार, नेता बघणार, काय बघणार? लोक कामं बी बघणार. परत इलेक्शन मध्ये आता पैशाचा महापूर तुम्हाला माहित आहे, त्यामुळे ते बी बघणार. सगळ्या गोष्टी बघणार लोक. आणि त्यानंतर प्लस पॉईंट, अंतिम टप्प्यात प्लस पॉईंट कुणाचं आहे ते निवडून येणार. पारडं कुणाचं जड आहे एकंदरीत काय सांगाल? कुठल्या गटाचं पक्ष? अजून प्रचाराची सुरुवात आता फक्त दारात फक्त आता बघायला गेलं तर कुठला पक्ष कुठल्या गटाचं या मतदारसंघावर वर्चस्व आहे? तसं तरी अजून काही चित्र समोर स्पष्ट झालेलं नाही, त्यामुळे काय सांगू शकत नाही त्यावर. पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका लागल्या आहेत, काय वातावरण गावात आहे? वातावरण तसं अजून काय परिस्थिती नाही आहे. प्रचाराला सुरुवात झालेली आहे. आता जनता समोर कोणाला कौल द्यायची, कसा पाहिजे निवडून येणारा सदस्य लोकप्रतिनिधी? इच्छुक उमेदवार भरपूर आहेत. सर्वसामान्यांची कामं करणारच पाहिजे. कोण आहेत आता रिंगणात? काय एवढं माहित नाही, राजकारणात आम्ही नसतो. कुठला गट या मतदारसंघावर वर्चस्व कुठल्या गटाचं आहे? पारडं कुठल्या गटाचं या मतदारसंघावर आहे जड? आता महायुतीच की शिवशाही, आणि गाव लेवलला बघायला गेलं तर काँग्रेस. आपण तालुकास्तरीय पूर्ण महायुती आहे. आणि आपलं माझ्या मते नाजिया नजीर शेख म्हणजे आहेत त्या जिल्हा परिषदला निवडून येतील असं माझा अंदाज. या मतदारसंघात विकास कामं कशा पद्धतीचे आहेत? विकास काम म्हणायला गेलं तर आता मागील 5 वर्षात काय एवढा आढावा नाही आहे मी बाहेर असल्यामुळे. पण आता वातावरण जर बदला तर तुम्ही रजिया नजीर शेख असं काहीतरी आहे त्यांची कामे भरपूर आहे. आता निवडणुका लागल्या त्या भागात, जिल्हा परिषद पंचायत समिती, काय चित्र आहे या गावात? काय अजून तरी काय मी बघितलं नाही चित्र काय आहे ते. आता मला ह्यो सांगितला काय तिकीट सांगितलं? मिळालं म्हणून. आता कोणाकोणाला मिळालं अजून चौकशी करायचं आहे. अजून माहित नाही कोणाकोणाला. नाही मिळालं. कामं कशी आहेत गावातली, मतदारसंघातली? विकास कामं काय कामं चांगली आहेत. चांगले आहेत. कुठल्या गटाचं पारडं जड आहे मतदारसंघाचे? तसं मी बोलू शकत नाही. सगळेच आहेत.
इथे ते जे राहिलं अजून आम्ही म्हणून नावं टिकलेलं माहित नाही तेव्हा ते एखादा आहे लढत्या होणार एक म्हणजे कुणा कोण कमी लिखून चालणार नाही. काय जिल्हा परिषद निवडणुका लागल्यात बऱ्याच वर्षानंतर हा? काय चित्र आहे गावात सध्या आता निवडणुकीचं? चांगलं आहे की चांगलं आहे. दोन्हीच्या गावातले दोन्हीच्या गावातले निवडणुका चालू झाल्यात. कोणाचं पारडं जड आहे इथं? कुठल्या गटाचं पक्षाचं? काय सांगता येत नाही. मग काय सांगणार? इथं काय तर सांगता येत नाहीये. म्हणजे पाड कसं अर्चनात आहे त्यांचं पण हे आहे आणि परत आपलं बंटी पाटील यांचं पण पाड जड आहे. कोणाचं काय सांगता येत नाही इथे. दोन्ही गटाचा विषय होणार आहे.